बरोबर. सर्वेंद्रिय गुणावासम सर्वेंद्रिय वर्जितम असक्तम सवृक्ष निर्गुणम गुणभोग. ज्ञेयाचं वर्णन आहे. तेव्हा 4 प्रकार आपल्याला सांगितले. क्षेत्र, पुढे ज्ञान, पुढे अज्ञान आणि ज्ञेय. शरीराला क्षेत्र म्हणतात. इदम शरीरम. पुढे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तत्क्षेत्रम यच्च दृक्ष सच्विकारच यशो प्रभा. आणि पुढे मग अज्ञान सांगितलं. आणि पुढे मग ज्ञेयनाम परमात्मा स्वरूप सांगितलं. परमात्मा स्वरूप कसं आहे हे सांगण्याकरता अगोदर आणि अध्यारोप करतात. पुढे मग अध्यारोप करायचा आणि पुढे काय करायचं त्याचा अपवाद म्हणतो. जरा 15व्या अध्यायामध्ये का ऊर्ध्वमूल याला अध्यारोप म्हणायचा. आणि पुढे अपवाद का नरूपमस्य याचा तो नंतोनाच्या आधी पद्धत असते. त्याप्रमाणे आता हे ज्ञेय कसं आहे. आता ह्याची अवधारी अन्यत्र गोचरी आकारी जे ज्ञेय जगाच्या परिव्यापक असे त्याची अवधारी म्हणजे आमच्याकडून ऐकून घे. नेत्र गोचरी आकारी जे आपल्याला दिसते. दिसण्याचं काम कोणाकडून होत असतं. म्हणजे जे दिसतं त्याच्यामध्ये व्याप्ती कोणाची आहे. परमात्मे आहे. नेत्रगोचरी आकारी ज्ञेय गाज्या परिव्यापक असे त्याची परिच्छिन्नता जाऊन व्यापक असा पदार्थ नाही किंवा असं कण नाही की ज्याच्यामध्ये विठ्ठल जळी स्थळी असे. सर्वामध्ये व्याप्ती कोणाची आहे. परमात्म्याची. आकाशापेक्षा सुद्धा व्याप्ती कोणाची आहे. अशी जागा नाही की ज्या ठिकाणी काय नाही. आकाश न्यावं लागत असते कुठे. सगळ्यात मोठा भूत कोणता आहे मायेचा. पंचदशच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये भौतिक सांगितलं आहे ना. त्याच्यामध्ये सर्वापेक्षा अनंत पटीने व्यापक आकाश आहे. आता पृथ्वी आहे इथे आहे. विमान कुठून जात असते. पृथ्वीवरून का मग कुठून जाते. आकाशातून जाते. कितपर्यंत सूर्य चंद्र कुठे आहे. सगळं राहण्याचं ठिकाण म्हणजे कोण आहे. आकाश हे सर्वत्र वसा आहे. आमच्याकडून तो काय कर. सर्वेंद्रिय गुणाभास प्रकृतीचे असलेले सर्व गुण इंद्रिय वगैरे सगळं याचं प्रकाशन कोण करते. मला हे ज्ञेयच करत असते. आणि सर्वेंद्रिय विवर्जित एकीकडून सांगायचं सर्वाचं प्रकाशन करते. दुसरीकडून सांगायचं त्याच्या ठिकाणी काही संबंध. सर्वेंद्रिय विवर्जित असक्तम सर्वचैव निर्गुणम गुणभोग. असं असलेलं असं जे आहे त्याला सर्वव्यापी असं म्हणत असतात नाही का. सर्व शब्द कोणाला परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लावायचा असतो. बाकी सगळे परिच्छिन्न आहे. सर्व एक माणूस येत असला त्याला सर्व म्हणतो बाबा. आणि सर्वजण या म्हणजे व्याप्ती आली जागा. एकच माणूस असलं तर सर्वजण या म्हणतो का. आणि 5-50 असेल तर सर्वजण या म्हणून सर्वात्मक असं म्हणत असतात. पुढे पंचदशीमध्ये तुम्हाला हा विषय आलेला आहे बघा. निर्गुण आणि गुण. मुळामध्ये ते निर्गुण आहे. पण गुणाचं काय करतं ते भोग गुणाचा भोग घेतो म्हणजे गुणाचं प्रकाशन करतात. गुणाचा तुझ्या ठिकाणी काही संबंध नाही. 3 गुण आहे ना हे प्रकृतीचे मायेचे आहे. आणि सर्व त्रिगुणात्मक प्रकृती आहे. सत्व रज आणि 15व्यामध्ये येत बसतो. रजाचं कार्य कोणतं. तमाचं कार्य कोणतं. सत्वगुणा करतो. सत्वगुण म्हणजे ब्रह्मेक्षणा. कोणाचं कार्य आहे ते सत्व. ऐसे होती तरु तरुण लोह लोह हे कोणाचं आहे. तमगुणाचं काय. आणि मधला मनुष्य देव वगैरे हे कोणाचं आहे. रजगुणाचं आहे. त्याच्या
तेव्हा हे 3 गुणात्मक प्रकोप त्रिभुर गुणमरी भावे रेपी सर्वमिदं जगत मोहितम ना विजानाती. सगळे त्रिगुणाचं कार्य आहे त्याच्यामध्ये. 14व्या अध्यायामध्ये आहे गुणाचा उपयोग करणारा अध्याय. त्याच्यामध्ये पुढे परीते का किरटी ऐसे नौकाशी आकाश जैसे पटी होणे पटासे तंतुजे. म्हणजे त्याची व्याप्ती कशी आहे, आकाशी अवकाश आहे. त्याच्याशिवाय आकाशाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. कारण सर्वांचा जरी निराश झाला तरी सुद्धा जे आणखी ज्याचा निराश होऊ शकत नाही. एखादा भाडेकरू असतो, सर्व वस्तू घर दुसरं घेतल्यानंतर सगळं घरातून सामान काय करतो, घेऊन जात असतं. त्याला विचारलं, म्हटलं का तुम्ही घर बदलवलं, सगळं सामान घेऊन गेलं, काही राहिलं का? म्हटलं काही राहिलं नाही. आपण राहिलं ना, काय राहिलं? म्हटलं आकाश राहिलं की. म्हणलं आता आकाश न्यायचा प्रश्नाचा आला, दुसऱ्या ठिकाणी त्याची अभाव पाहिजे, काय पाहिजे. पण अशी जागा नाही की जिथे काय नाही. आकाश आणता येत नाही, काय करता येत नेता येत नाही. पटी पटवून असे तंतू जे आहे का नाही. हा तंतू असो आणि त्याचा पटना धोतर म्हणा, काही कपडा म्हणा वगैरे होत असं, तेव्हा पट कोण झालेलं आहे, तंतू. तंतू जर काढून टाकले तर पट मिळेल का आपल्याला? त्याला उपादान कारण म्हणतात. उपादान कारण म्हणजे ज्याची सर्वांमध्ये व्याप्ती असते त्याला काय म्हणायचं, उपादान कारण. उदाहरणार्थ एखादा घट आहे, त्याला 2 कारणं असतात, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. जे तटस्थ असते, कार्याहून भिन्न असते त्याला काय म्हणायचं, निमित्त कारण. आणि कार्यात ज्याची व्याप्ती असते त्याला काय म्हणायचं. म्हणून घटामध्ये मातीची काय आहे, माती कोण झालं, उपादान कारण. आणि कुंभार निमित्त कारण आहे ना. त्याप्रमाणे सर्व सांगणार. उदकी होऊन उदकी, रस जैसा अवलोकी, दीपपणे दीपकी तेज आहे. सर्व व्याप्ती सांगायची आहे. पाण्यामध्ये सुद्धा कोणाची व्याप्ती आहे नाही काय. सर्व जे झालेलं आहे, कोण झालेलं आहे, परमात्माच झालेला आहे. दिसायला जरी आणखी तो परिचिन नसला, सर्व व्याप्ती म्हणजे परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. हेच आहे वेदांतशास्त्रामध्ये असो, भक्तिशास्त्रामध्ये असो, त्याचं सर्व व्यापक सर्वात्मकपणा. माझे निरोनी देतो कोण, म्हणी भक्तीची. जीवाने सुद्धा परमात्मा स्वरूपाला जाणल्यानंतर तो परिच्छिन्न राहत नाही, त्याचा परिच्छिन्नपणा निघून जातो, सर्वात्म भाव प्राप्त होतो. कोणता त्या गोष्टी सर्वात्म भाव म्हणजे तर पंचदशीमध्ये येणार आहे. एकदा शंकर आणि पार्वती होते, बसले होते. म्हटलं खरोखर परमात्म्याला कोणी जाणलं हवा. म्हणलं एवढे मोठे भक्त दिसतात आणि परमात्म्याला बघा म्हणलं काशीहून काय आणतात, कावड, आणि रामेश्वरला घेऊन जातात. मग काय विमानात बसून का काय कारमध्ये जातात. विधी आहे त्याचा, पायी जाण्याची. मग ती कावडी सुद्धा काय कुठं याच्यावर द्यायची का, खांद्यावर द्यायची कावड. पूर्वीच्या काळामध्ये परमात्मा कावड पाणी भरत होतं. मग आता त्याच्यामध्ये खरं परमेश्वराला कोणी जाणलं हे दाखवण्याकरता, आणि ते भगवान शंकर होते. म्हटलं रुक्मिणी तुला कळणार नाही, आम्ही तुला सांगतो की पार्वतीला सांगितलं. म्हटलं काय म्हटलं. म्हणून भगवान शंकर घिसाड झाले आणि तिला घिसाडीन केलं. आता ते कपडे बिपडे कसं तरी सगळे. परमात्मा कोण झाले बघा, एक गाढव झाले बघा, काय झाले. आणि ते असं काही व्याकुळ झालेलं तर मरायला टाकलं आहे कशाला. मग ते कावड घेऊन जायचे. मग ते म्हणजे ते घिसाडीन म्हणायचे, बाबा इकडे आमच्या का थोडं गाढवाला जीवदान दे की थोडं. म्हटलं तू पाणी आणलेलं आहे, थोडं पाणी त्याला काय कर. नाही तर म्हणलं आमचं सगळं बसायचं गाढवावरच आमचं सगळं बिराड आहे. तो पण माहिती नाही, घोड्यावरही असते आणि कड्यावर असते. गाढव आहे, कुत्रं बित्र बारीक सतीसारखं नसतं. अंड उरात चालले, जागा बदलत आहे. अजूनही आपल्या जे भारतामध्ये
हा आदिवासी वर्ग जास्त आहे. मग त्याला राहायला जागा नाही, कुठेही झोपडी बांधतात, थोडी राहतात. पुन्हा या गावावरून त्या गावावरून त्या गावावरून. बरोबर. ते कोंबडी तरी असली तरी ठेवत नाही तर पोटाशी. आणि मग काय झालं, म्हणलं थोडं पाणी पाजा घेतो ये कोणाला, या गाडवा मला बाजूला हो की काय गाडवाला पाणी पाजण्याकरता आणलं का म्हणलं पाणी. मरेला का म्हणलं तुझं गावडं नाही. कोणीच पाणी पाहिजे ना बघा. शेवटी कोणाची गावडावी नाथ महाराज. नाथ महाराजांना सांगावं लागलं का, पाहिल्याबरोबर नाथ महाराज कुठे वळले आणि ते पाणी पाजायला लागले. लोक जाणारे होते ना, आणि ते लोक म्हणायला लागले गाढवाला पाणी पाजत असताना नाथ महाराज म्हणले, नाथ महाराजांना काही अक्कलच नाही. एवढी एवढी काशीची गावाला नाही कोणाला पाजायचं. आता रामेश्वरला अर्पण करण्याच्या कोणाला का 5-7 पाणी म्हणलं, नाताला अक्कलेचा काय नाही. मग ते भगवान घिसाडी होते का शंकर पार्वती होते. आणि मग त्याने सांगितलं, म्हणलं हे बघ, यांना फक्त सर्वात्मक कळाले आहे. कोणाला? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे शुणीचैव सुभागीच पंडिता समदर्श समनाम ब्रह्म. बरोबर. त्याला सर्वात्मकपणा समजा कशा करतात तिथे तेव्हा सर्वामध्ये परमात्मा तो तत्स्वरूप होऊन मला पाहायला मिळतात. दीपपणे दीपकीर्तीचं जायचं आहे. सर्व याच्यामध्ये असलेली व्याप्ती त्याच्याशी तो आहे म्हणून हे सर्व भासते, तो आहे म्हणून हे सर्व आहे, आणि तो आहे म्हणून आहे. माती आहे म्हणून घडा काय तुमचं मातीच जर नसेल तर कुंभाराच्या घरी काय दिसते सगळं आपल्याला मातीशिवाय दुसरं काय दिसतं. मग कुंभाराच्या घरी गेल्यानंतर घडा दिसे नका, कोणता रांजण दिसे, तर आपण म्हणतो सगळे काय आहे. मग परमात्मा स्वरूपाचं त्याला दर्शन दिसलं. अनंत रूपे अनंत वेशेले जे जे दृष्टी दिसे आणि पूजा ध्यान जप. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापुरी शरीर होणे शरीरी कर्मजयी. कापुरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापुरी. जो कापूस असतो त्याला सुगंध असतो. तो सुगंध होऊन कोण आहे? सगळा कापूरच आहे. आणि शरीर होणे शरीरी कर्मजयी. आपल्याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे मूळ कारण कर्म आहे. अगा कर्मे जाई तव देई चुकी. मग कर्मही कोण बनलेला आहे? परमात्मा झाला. किंबहुना पांडवा सोन्याचे सोनियाचा रवा आणि जे या सर्वांगी असे. किंबहुना म्हणजे अर्जुना काय सांगावं, सोन्याचे सोनियाचा रवा. जेवढे म्हणून सोन्याचे पदार्थ दिसत असतील ते कोणाचंच रूप आहे? सोन्याचंच रूप आहे. सोनियाचा रवा. तुकडे जरी दिसत रवा म्हणजे तुकडे तरी तो खरोखरच आहे का सोनंच आहे ते सगळं. म्हणजे सर्वांगी असे सर्व पदार्थामध्ये व्यापून असणारं जे तत्व आहे त्याला परमात्मा तत्व असं म्हणतात. त्याची व्याप्ती देवाला सुद्धा सांगता आली. एक 9व्या अध्यायामध्ये व्याप्ती सांगितलेली आहे, थोडी 7व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे, आणि पुढे मग 15व्या अध्यायामध्ये यदादित्यगतं तेजो जगद्भास या चंद्रमसे या सर्वांमध्ये कोणाची व्याप्ती आहे? हे भिन्न भिन्न पदार्थ जरी वस्तू दिसत असले तरी एका तत्वाने व्यापलेला आहे, आणि त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रणात ब्रह्म. ब्र वृद्ध असं धातू त्याच्यामध्ये आहे. स्वगत जातीय विजातीय वेचळे देश काल परिच्छेद शून्य सद्रूप चिद्रूप आनंदरूप असं एकमेवा द्वितीयम. आपल्याला अभ्यास कमी पडतो. एक ब्रह्मसूत्र म्हणून 555 सूत्र आहे. ते काय पोरं पाठ करून टाकत असं. असं पहिलं सूत्र कोणतं? अथा तो ब्रह्म जन्माद्यस्यता शास्त्रीयोनित्वात तत्वजन्म. सगळं वाङ्मय सूत्रामध्ये भक्ती सुद्धा सूत्र आहे. असा तो भक्ती
स्वात्मस्मिन् परमप्रेम रूपात अमृत स्वरूपात विलब्ध्वा भगवान सिद्ध सगळेच होतं. योगच चित्तवृत्ती चित्ताचे शुद्ध आहे सूत्रामध्ये वागणं आहे. आणि पुढे मग लेखक लोकांनी त्याचं व्यापकत्व स्वरूप आपल्याला काय केलं. पण सगळं सूत्र म्हणजे दिसायला लहानचं सूत्र आहे, पण त्याच्यामध्ये गुण मात्र काय आहे कडे. तुमचे जे याचं असते ना कोकणामध्ये काठी आहे त्याला ते नाव थोडं फणस असते बा, हे मोठे मोठे काय असते आणि याच्याकडं नात थोडंसे घर असते बघ, बराचसा वाघ फेकून द्यावं लागतं आणि थोडं वाघ घ्यावं लागतं. कसं आंब्याच्या बाबतीत आहे का, दिसायला आंबा कसा असतो पण गुण किती आहे बरं का. अध्यक्षपदाची चाचणी चालली होती, कोणाला अध्यक्ष करावं. म्हणजे पण चला वाटलं मी एवढा मोठा आहे आणि त्याचं आमचं घर आहे, अध्यक्षपद कोणाला मिळणार, मलाच मिळणार. आता बसला होता बाबा अध्यक्ष म्हणून, तो आंबा आला तिकडून आणि आंब्याला पाहता बरोबर मग माणसाने खाली मान टाकून दिली, त्याच्या अंगावर सगळे काटे मिळाले. त्याला अध्यक्षपद कोणाला जाते. आंब्या दिसायला लहान आहे पण गुणाने काय. दृष्टांत आला, एक दृष्टांत आला म्हणून सांगितलं. ऐसे जे सर्वांगी सर्वांगी असे याचे या सर्व पदार्थामध्ये ज्याच्या व्याप्तीमुळे हे सर्व व्याप्त आहे. रवेपणाच्या माझी पडे जाऊ रवाय सावडे वाचून सोने सांगडे सोने लावे. रवेपणा जरी आपल्याला त्याच्यामध्ये लहान लहान आणि तुकडे जरी केले तरी सोनेपणा त्याच्यातला उणीव होत नाही. सोने सोने सांगडे सोने म्हणून ज्याच्याजवळ सोनं असेल त्याला धनवान पुरुष समजतात. लाकडामध्ये साग असतं बघा, किती वर्ष गेले तरी जसाच्या. अहिल्याबाईच्या अगोदर पेशव्याने पंढरपूरचा 14 कामे म्हटलं पाहिजे ना आपण गेल्यावर. सगळा कशाचा आहे उंच उंच अजून जसाच्या. म्हणजे साग म्हणजे सोनं म्हणतात. सोन्यामध्ये कोणताच बदल होत नाही, पण त्याला काय म्हणायचं. आणि चांदी जरी असली कालांतराने ती काळी पडत असते, काय पडते. इतर लाकडं जास्त दिवस राहिले तर ते कीड लागते त्याला. आणि साग जसाच्या तसा जसं. म्हणून ब्रह्मा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार विकार होत नाही. अविकारी हो या बरं का. शरीरामध्ये सारखं काय होतं, माईक पदार्थामध्ये या एका स्थितीत राहत असते का त्याच्यात परिवर्तन होते. आपला आत्मा आहे किंमत ब्रह्म किंमत त्याला आदिभूतामध्ये सारखं आदिभूत म्हणजे शरीर आहे त्या स्थितीमध्ये राहते. एखादा विद्यार्थी नाही का शिकून जात असतो, शिकण्याच्या पुढे असं लोकडाचा बरं का. आणि पुढे मग 5-7 वर्षांनी आला म्हणजे आम्ही काही ओळखत नाही. बाबा मला ओळखलं का म्हटलं होता काय सांगा सांगू तू परिचय नाही. आम्ही अमक्या झाले मी नव्हतो का शिकायला. मग होता म्हटलं त्यावेळेला तू असा होता की. आनंदाची गोष्ट आहे. काय बिघडलं त्याच्यामध्ये. ब्रह्मतेची गोष्टी येईल तिथं आलेलं आहे म्हणून दृष्टांत. पैगा बौद्धची वाकुडा परी पाणी असे स्वाडा वन्य झाला लोखंडा लोह नव्हे ते. ओघाची वाकुडा परी पाणी असे स्वाडा. पाण्याचा जो कालवा असतो दांड असतो तो मात्र वाकडा असतो, असा असतो असा असतो. पण असलेलं पाणी कसं असते, वाकडेपणा गोलपणा हा पाण्याचा धर्म आहे का. पाणी सर्वामध्ये समव्याप्त असते. काय चोखा नव्हे डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय बोलेला अशी त्याच्यामध्ये नाही पाण्याचा दृष्टांत आहे. आपल्याला तर पाठ नाही. पाण्याचा ओघ वाकडा दिखला असतो पण पाणी कसं असते जसं जे
हा नदी डोंगापर्यंत काय बोलला चोखा नाव डोंगा आणि काय बोलला ते मग जातीवर काय अवलंबून आहे. जातीचा काय प्रश्न आहे. हे आपल्या खालच्या जातीमध्ये आपण जन्माला आलो म्हणून निराश असतात माणसं. गरीब असले गरिबीमुळे माणसं काय असतात निराश असतात. म्हणून आपल्या पाठीमागे पाचवीला पुरली काय आणि श्रीमंत. पण असं एक स्थान आहे ज्या स्थानावरती गेल्यानंतर सगळे भेद काय होतात निवृत्त होतात. हे विश्वाची माझी कायची बरं तिथं गरीब न ते जाती विद्या कुल रूप धन क्रियादी भेदा. भगवत धर्माला परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला धन्य तो संसारी. परिच्छिन्न राहिला का मग व्यापकत्व प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे एकालाच आहे का सर्वांना आहे. आणि हे काय श्रीमंती धन आणि विमोह परस्वच्छ गोष्टी भार्या गृहद्वार देहच्युतायाम परभोग आणि कर्मानुभोगाचे हे पाहिजे. माईक पदार्थाला माझे म्हणणं हा गुण आहे असं आहे ते. तुमच्या एका मुळामध्ये उपादान करण्याचे आहे नाही काय उपादान करायचं दृष्टांत सांगा वेळ जातो आपला. पाटलीन बाई आपली तिचा मोठा वाडा आणि अंगण मोठं आणि एक आपले गुराखी म्हणा किंवा काय माई म्हणा तिची म्हैस होती ती गुराख्याकडे घेऊन चालली होती आणि ते कोणाच्या अंगणात पाटलीन बाई. आता ते म्हशीला काय तिनं त्या अंगणामध्ये काय केलं नसा दिया नाही दोन्ही आता ते शेण मग कोण आता जिची म्हैस आहे ते म्हणायचे शेण कोणाचं आहे आणि जिचं अंगण आहे ते शेण कोणाचं म्हणायचे. बायाचं भांडण जास्त भानगडीत पडत नाही. लेकरावर आलं बा भांडण कशावर आलं एक त्रस्त मनुष्य चालला होता तर म्हटलं बा कशा करता भांडता म्हणजे दादा आहे की हे अंगण कोणाचं आहे शेण कोणाचं आहे. मी म्हटलं म्हैस कोणाची आहे माझी मग शेण कोणाचं आहे. तरस्ताने उत्तर दिलं म्हणलं बा शेण तुझंही नाही शेण कोणाचं नाही. मग कोणाचं म्हटलं म्हशीचं आहे म्हशीचंही नाही त्याने खाल्लेल्या गवताचा विकार गवतच खाल्लेलं तर शेण कुठून आलं. मग सगळ्या याच्यात पदार्थात कोणाची व्याप्ती आहे परमात्मा आहे. ते कारणापर्यंत विचार केला तर शेवटी गोंधळ आहे. विचारता निरसले मग तत्वता तत्व ज्याचा निराश होऊ शकत असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणाय. काय म्हणायचं आहे ना न जायते मिळते कदाचित नाही दृष्टांत इथे. म्हणून विकार होणे तसे विकारी नाही. आपल्याला विकार झाल्यासारखा दिसतोय पण त्याच्या ठिकाणी कोणताही विकार होऊ शकत नाही. आहे हो गजी आहे ना चुकलं इथून हे वन्य आला लोखंडा लोहा नव्हे की जरी आणखी अग्नीने लोखंडामध्ये प्रवास केला तर लोखंड वेगळा आणि हे पाय लोहा तापवतो ना त्याच्यावर लाल दिसते बघा काय दिसते लाली कोणाची आहे अग्नीची आणि ज्याच्यात व्याप्ती आहे तो लोखंड बघा. लोखंडच आहे अग्नी अग्नी काही लोखंड होऊ शकत त्याचा परमात्मा माईक पदार्थ होऊ शकत नाही. एक 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 दृष्टांत दिला म्हणून म्हटलं घटाकार आहे वेटाळे नभते तो गवे वाटोळे. एखाद्या घटाचा विग्रह उपाधी लागली घटामध्ये असलेलं आकाश कसं दिसतं गोल दिसतं. आकाश गोल आहे का त्याला काही गोलपणा नाही आणि काही नाही
ज्या उपाधीत जाईल त्या उपाधीप्रमाणे ते आपल्याला दिसतात. मठी ओम पावसळे आहे दिसे, परितय आकाश जसे नयती का आकाश आहे. म्हणजे विकार होऊन जसे विकारी नाही. जरी विकार झाल्यासारखा आकाशाला दिसत असला तरी त्या विकाराचा त्याच्याशी काहीही संबंध, म्हणून ज्याच्यात कोणतंच परिवर्तन होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं असतात. आणि थोडं जरी परिवर्तन झालं तरी त्याला माईक पदार्थ म्हणतात. आहे का आत्मस्वरूपामध्ये काही परिवर्तन जसाच्या. आणि बाकीमध्ये अश्वत्थ म्हटलं त्याला काय क्षणोक्षणामध्ये त्याच्यात काय होतं, आपलं शरीर दिसते क्षणोक्षणात काय होते. याच्यामध्ये मनमुख्य इंद्रिया सत्वादी गुण आहे. रजतम आणि सत्व असे 3 गुण आहे. या 3 गुणाचंच कार्य असल्यामुळे सर्व इंद्रियामध्ये कोण प्रधान आहे. मन एव मनुष्याणाम कारण आहे का. इंद्रियानाम मनच्चाक्षी भगवान म्हणतात. सारखे जैसे धनंजया आवडे कीर, पै गुळाची गोडी नवे बांधिया साखळी, गुण इंद्रिय पुढील जाण. गुळाची गोडी, गुळामध्ये गोडी असते ना, गोडी आहे गुळाचं काय मग त्याला आपल्याला त्याचा काहीतरी आकार दिसतो, लालपणा दिसतो. गोडीला एक त्या गुळाच्या ढेपेला आहे का म्हणला गुरुजी. काय गोड कसा लागतो, गोड लागतो. गुळाचं वर्णन करता येईल काय तर म्हणलं असा असा आहे, एवढं वजन आहे, अमका आहे तमका आहे, दिसाला लाल आहे, साखर पांढरी आहे. नाही गुळ कसा असतो, पांढरा असतो. गुळ कसा लाल असतो. साखर काय असे, साखर कुठं लाल असते. या दोघांमध्ये असलेली जी गोडी आहे तिचं वर्णन करून सांगता येते का. गोडीचं वर्णन करून हा वरच्या आकाराचं काय करता येईल. आणि गोडीच्या ठिकाणी मग एका विद्यार्थ्याने गुरुजी म्हणला तुम्ही गोळाचं फार वर्णन केलं, असं आहे तसं आहे, मग काय साखरेपेक्षा केमिकल आहे त्याच्यात. तुम्हाला कल्पना नाही, साखरेमध्ये केमिकलच आहे. ते पांढरेपणा जो येत असतो ना तो त्याच्यात काय वापरतात ते लोक. आणि गुळामध्ये मात्र ते नसते. गुळाचं सगळं गुळ काही कारखान्यातून तयार होत नाही, ते मोठ्या कढईतून ते लोक तयार करतात. मग प्रश्न आला म्हटलं गोडी म्हणजे काय. म्हटलं तर गोडीचं वर्णन करून सांगा. गुळाचं वर्णन केलं तुम्ही आणि गोडीचं वर्णन कुठे केलं तुम्ही. मग गुरुजीला तरी गोडीचं वर्णन करता येते का. मग गुरुजीने सांगितलं म्हटलं हा कर की. हा केला. एक गुळाचा खडा घेतला, त्याच्या कुठकुळ टाकला. म्हणला कसा लागते. म्हटला गुरुजी गोड लागते, त्यालाच गोडी म्हणते. अनुभवाची जोगे त्याचा काय आहे फक्त अनुभव दृष्टांत तिथं. मग गुळाची गोडी अन्वय बांधे सांगडी. गोडीला कुठे आकार असतो का. त्याची गुण इंद्रिय पुढे नाही. तिथं गुण इंद्रिय वगैरे याचा काहीही संबंध. सर्व गुण इंद्रिय वगैरे मायेचं कार्य आहे. शिराचे दसे तर शिराची कार कसे शिराचे उन्वय जैसे कपी ध्वजा. हे अर्जुना शिराची आहे जसे दूध असताना त्या दुधामध्ये कोणाची व्याप्ती आहे सगळी. तुपाची आहे का लोण्याची काय त्याच्यामध्ये व्याप्ती आहे. शिराची आहे जसे दिसतं का ते. किती झोंडाळून आपण दुधामध्ये आणखी तूप पाहायला लागलं दिसतं का ते. आणि मंथन केल्यानंतर आलं कुठून नव्हतंच तर आलं. म्हणजे अर्धी दुधामध्ये तुपाची काय केलं पाहिजे. शिराची आहे जसे घृत शिरा म्हणून दुधाच्या आकाराने कोण बनलेला आहे. तुपच बांधलेलं आहे. परी शिराची नव्हे जायचे. तेव्हा तुम्ही काय म्हणत असता. दुधाला काय म्हणणार दुधात आणि तुपाला काय म्हणणार. तसे ये विकारी विकार न अवधारी अनाकारानाम भवरी ये रते सोने. त्याप्रमाणे या सर्व विकारी पदार्थामध्ये ज्याची व्याप्ती असूनही सुद्धा ते मात्र विकारी या पदाला प्राप्त होऊ शकत नाही.
आकारानाम भवरी येरते सोन्याचे सोने. आकारानाम भवरीमध्ये सोन्याचे दागिने होत असते नाही का. त्या दागिन्यात सुद्धा कोणाची व्याप्ती आहे. मग सोने दागिना म्हणता येत नाही आहे का. सोनं ते कारण सोन्यावर ते दागिना आरोप आलेला आहे. काय केलेला आहे. आरोप आहे. आरोप म्हणतात ना दृष्टांत संपलावा. येर सोने ते सोने. उघड मराठी हा वेगळेपणे धनंजय हा जाण गुण इंद्रियापासून या. म्हणून अर्जुना उघड मराठी हा वेगळा. आता जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. सरळ मराठी भाषेमध्ये तुला सांगतो. ते वेगळेपणा धनंजय जाण गुण इंद्रियापासून या. गुण इंद्रिय वगैरे सगळे त्यावर परमात्मा स्वरूपे तत्स्वरूप नसून त्याच्याहून काय अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा शरीरात सुद्धा विकवते न करोती. जरी शरीरामध्ये परमात्मा स्वरूप आहे पण शरीराच्या कोणत्याच धर्माने ते लिप्त होत जसंच्या. कारण काय सत्ताभेद आहे. कोणता आहे सत्ताभेद आहे. म्हणजे गुण इंद्रिय वगैरे आहे हे व्यावहारिक सत्तेत आहे. आणि परमात्मा स्वरूप आहे. आकाश कोठी भिजत असते का. ते काय तापत असते का. मग आकाशाचीच कोणती हे आहे का. कोणती सत्ता व्यावहारिकच सत्ता आहे. कोणाची आकाशाची. आणि पाण्याची अग्नीची कोणती सत्ता आहे. मग व्यावहारिक सत्तासुद्धा आकाशाला काही करू शकत बरं का. मग हे परमात्मा परमार्थिक सत्यात आहे. त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. प्रातिभाषिक सत्यसुद्धाचा काही संबंध नाही. दोरीवर ते सर्व वाचला. दोरी कुठं विचारी होते का. खरोखरच दोरीवर सर्प आहे का तुमच्या कल्पनेत आहे. त्याचा ते कल्पनेच्या सर्पाचा दोरीशी काही संबंध होत नाही. आणि खरा सर्प जर पिलो जरी त्याचं बाजूने जरी गेलं तरी भाकरी खात नसते. भाकरी होऊन गेलं तर फेकूनच दिलं. पण भाकरीच्या जवळून जरी गेलं तरीसुद्धा लोक काय करीत नाही. कारण सत्ता एक आहे की काय असं आहे. समान सत्तेमध्ये काय होतं. विषम सत्ता असेल तर साधक बाधक होत विषम सत्ता आहे. परमात्मा स्वरूप पारमार्थिक सत्ता. आणि तुमची आमची कोणती सत्ता काय संबंध आहे. म्हणून नामरूप वेगळे उघड मराठी आहे. विषय संपवून टाकतात. वेगळेपणे धनंजय आहे. आणि जाण गुण इंद्रियापासून आहे. गुण इंद्रिय वगैरे जे आहे त्यामुळे परमात्मा स्वरूप वेगळंच. नामरूप संबंध जाती क्रियाभेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. वस्तूच्या ठिकाणी नाम रूप वगैरे जाती क्रिया वगैरे भेद हे काही नाही आहे ना. आपले हे सगळे भेद असतात. परमात्मा स्वरूपात जात नाही तोपर्यंत जे भेद असतात. एकदा परमात्मा स्वरूपात परतो झाल्यानंतर म्हणलं चंदनाचं लाकूड आहे सागाचं लाकूड आहे अमकाचं लाकूड हा भेद कोणपर्यंत अग्नीत मिळत नाही. आणि एकदा अग्नीमध्ये गेल्यानंतर सगळे भेद करतात नाही का. म्हणलं लहान नदी आहे मोठी नदी आहे डबका आहे अमका आहे तमका आहे हे भेद कोणपर्यंत. आणि एकदा समुद्र मिळत मग सगळे भेद कोणपर्यंत जोपर्यंत. आणि एकदा परमात्मा स्वरूपाला तुका म्हणे भेदाभेद भेदाभाद एक रूपाचा काय होते. म्हणजे परिच्छिन्न राहतो का व्यापक होतो. आकाराशीच प्रवाद. गुण नव्हे काही गुणाचा हा संबंध नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गुण नाही आणि गुणाचा देखील काहीही संबंध नाही. परी तयाच्या ठाई आवाज येते. म्हणलं मग त्याचं प्रकाशन कोण करते. परमात्मा स्वरूप. तुला यासाठी संभ्रमाच्या पोटी ऐसे जाय केटी ते ऐसेची तरी. एवढ्यावरून आणखी आपल्याला भ्रमामुळे परमात्माचे सर्व धारण करतो असं वाटत असते. ते धरणे का असे भ्राते जेवी आकाश आहे का प्रतिवदन जायचे आरसे नाही. ते धरणे का परमात्मा व्याप्ती त्याला आणि धारण कसे नाही का. तो आहे पर सर्व यच्च यावत पदार्थाला धारण करणारा कोण आहे. तो धारण कसा करते त्याचं दृष्टांत इथे देता.
अभ्राप्यदेवी आकाशे, हे सगळे ढग कुठे राहतात? आकाशात. मग आकाशामध्ये राहतात. नाही म्हणावं तर धरला काही आधार आहे का त्याला? आकाश म्हणजे पोकळी आहे काय? तरी पण शेवटी आपण कहो आकाशामध्ये काय आहे? आभाळ आहे. वास्तविक त्याचा आकाशाशी त्या आभाळाशी काहीही संबंध नाही. दुसरा दृष्टांत देऊन सांग, प्रतिपादन द्यायचे आरतीने. आरशामध्ये आपण मुख पाहत असतो, आपला प्रतिबिंब दिसते. मग काय आरशाने धरलाय का त्याला? आरशाने धरलाय असं म्हणत आरसा फुटला तर तोंडही काय झालं पाहिजे? तोंड फुटत असते का? आरसा दिसायला त्याची तुमच्या बिंब प्रतिबिंब वाद आहे. त्याच्यामध्ये प्रश्न काय? आरशामध्ये मुख आहे का? पाहणाऱ्याला कोणात मुख दिसते? खरोखरच आरशात मुख आहे का? मग दिसते याची आहे का? नाही तर दिसते का? त्याचा अर्थ ते म्हणते आपली आपली वृत्ती, वेदांताची प्रक्रिया आहे. आपली विषय करणारी नाही का, आपली जी वृत्ती असते ती अंतःकरणाची वृत्ती, आणि तिच्याद्वारा आपलं ज्ञान होत असते. ती वृत्ती काय होत असते? आरशापर्यंत जाते. कोणापर्यंत? मग निघून झालं पाहिजे आरशामधून. आता आरशाला काय असते? पाठीमागून काय असते? पारा असतो की. मग तिला जाता येत. मग ती वृत्ती काय माघारी फिरते, काय फिरते, आणि ती वृत्तीच आपल्या मुखाला काय करते? पाहते. आणि आपल्याला असा भ्रम होते मुख कुठं आहे? आरशामध्ये मुख नाही. आरशामध्ये मुखाला त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. जर खरोखरच मुख आहे, त्याच्याबद्दल आरसा पडला तर मुखही फुटलं पाहिजे. आहे काय? ते आपल्या असंच एक जोडपं होतं, आणि त्या विसंगतपणा संसाराचं गणितच आहे. दोन्ही सारखे मिळणं फार कठीण आहे. आणि जन्मावरून मग काही याचं तिच्याशी पडत नाही तिचं, आणि ते थोडी निर्बुद्ध होती. कोणतंही काम करायचं म्हटल्यानंतर, आणि ती म्हणायचं मला सोडून जायचं नाही. आता हिला सोडून जायचं नाही तर संसार कसा चालू आहे? उद्योग आहे, धंदा आहे, अमका आहे, धमका आहे. तो जायला लागला की मला सोडून जायचं. मग त्याने आपली युक्ती काढली पाहिजे. आरसा आणला आणि त्या आरशाच्या समोर उभं राहिला. तिला सांगितलं, म्हणलं मी बाजारात जाणार आहो, मला सोडून जायचं नाही. मग ते आरसा ठेवला, मंडळीला इकडे. मग म्हणाले आरशासमोर कोण आहे? तर म्हणला तुम्ही. आरशामध्ये बघ म्हणाले. मला आरशात कोण आहे? म्हणलं तुम्हीच आहे. मग म्हणा आता आम्ही किती झालो? 2 झाले की म्हणाले. म्हणजे एक बाजारात गेला तर काय बिघडलं? खुशाल जागी म्हणाले. एक जरी बाजारात गेला तरी एक. मग बघ आपली युक्ती काय झाली? साधली. म्हणलं आता काय करायचं? मग तिने आपले पद यजमान कशात आहे? आरशात आहे. म्हणून तो आरशाचा पेटीमध्ये बंद करून ठेवला. त्रस्त बाई आली. म्हणले त्यांचे यजमान कुठे गेले? म्हणलं एक बाजारात गेले, एक पेटीत आहे. आता बाया तिला फार नवल वाटलं. म्हटलं काही अशक्य. म्हटलं पेटीतले दाखव. म्हटले माताची पेटी आग्रहामुळे पेटीतून आरसा काढला. आरशामध्ये यजमान दिसले का? प्रतिबिंब काही दिसेना. लगेच रडायला काय केली? त्या बाईने विचारलं, म्हणलं तुम्ही रडते का? म्हणलं आरशातले मेले की. मग तिची समजूत काय करायची? सगळ्या रडारडीचा बाजार. विचार कोणीच करेना बघा. पिचेचे आहे ना आगे. मग येऊन राहिला होता बाजारातून. जसा त्रस्त माणूस भेटला. म्हणलं का गोविंद्र आनंदच चालले तुम्ही? म्हणलं काय तुमच्या घरी रडारडी सगळी मला रडारडी भरली आहे तुमच्या. त्यांनी विचार केला, म्हणलं आपल्या मंडळीत 3ऱ्या मजल्याचा का आला. हे रांग कौतुक. त्या बाईला विचार तू का रडते? म्हणलं ती रडते म्हणून. तिला विचार तू का रडते?
पाळी कोणावर आली? मंडळी. मंडळीला विचारलं तू करा, म्हणलं आळशातले मेले ना तुम्ही. मग तर तिची समजत काढायची. पुन्हा तिला सांगितलं आरसा घेऊन ये, आणि पुन्हा आरशाच्या समोर खायला. मग तुला विचारलं, म्हणलं काय आहे? नाही म्हणलं आता आले आले आले. दृष्टांत संपला आपला. सहज म्हणून जसा तो आरसा आणखी आपल्याला आहे का? खरोखरच आहे का? पण कोणी धारण केला? प्रतिबिंबाला कोणी धारण केलं? आरसाच नाही तर प्रतिबिंब कुठलं? परमात्माच नाही ते जग कुठलं? असा दृष्टांत. प्रतिपदानं जायचे आरसेने, त्या आरशामध्ये. आणि खरोखरच आहे का? त्याला आधार आहे का? पण दिसल्यासारखं आपल्याला वाटत असे. सूर्य प्रतिमंडळ जैसे धरी सलील, आणि रश्मी करी मृगजळ धरी जेवी. दुसरा दृष्टांत, सूर्य प्रतिमंडळ, आकाशामध्ये असलेला सूर्य जैसेने धरी सलील. पाण्यामध्ये त्याचं काय पडते? सूर्य कुठं आहे? आकाशामध्ये. प्रतिबिंब कुठं आहे? खरोखर पाण्यात धरलेलं आहे का? आपण वाटते याची. धरी जे सलील, आणि रश्मी करी मृगजळ धरी जेवी. रश्मी करी म्हणजे सूर्याच्या किरणामुळे आपल्याला मृगजळाची प्रतीती येते. मग खरोखरच मृगजळ आहे का? तसे संबंध आहे. परमात्मा स्वरूपाचा आणि जगताचा कोणता संबंध आहे सांगता येत नाही. मग आता अधिकच विचारत असेल आरोपित संबंध कोणता? मुळामध्ये संबंध सांगता येत नाही. आता तुमचा आग्रहच आहे काहीतरी काय करा, मग कोणाला तरी अस्तित्व काय करायला लागते? मानावं लागत. संबंधविहीन या सर्वात तरी निर्गुण. वास्तविक त्याचा काही त्याच्याशी संबंध नाही. परी वायाचे जाण मिळतं. आम्ही जे सांगितलं तुमच्या मनाचं समाधान होण्याकरता, वास्तविक हे आम्हाला सांगता येत. आणि तयाची परी निर्गुण आहे, गुणात भोगन आहे. राज्य रंका राज्य करणे सोपे जे. म्हणलं हे निर्गुण कसं बघतं? त्याचा एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला आहे. एखादा भिकारी मनुष्य आहे, जागृतीमध्ये कोण आहे तो? भिकारी मनुष्य आहे. पैसा करता बाबा पैसा द्या काय मुडक्की वागत असतो. आणि झोपला आणि त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये राजा झाला. काय झाला? राजाची सत्ता सर्वावर असते. नरेंद्र मोदीची सत्ता एकावर सगळ्यावर. मग आता त्याची सत्ता सगळी. आणि रंकार राज्य करणे स्वप्नाचे. आणि मग दादा आहे भिकारी स्वप्नामध्ये झाला राजा. आणि मग काय करायला लागला? राजा. आता जरी आपल्याला दिसत आहे कुठपर्यंत जाग येत नाही. आणि एकदा जाग लागला की पुन्हा भिकारी जसेचा गुणभोग नाही. रंकार राज्य करणे स्वप्नी जायचे. त्याचा गुणाचा संघ आणि जो गुणभोग निर्गुणी लागला नाही. मग आता सृष्टीच्या उत्पत्ती करता आपल्याला गुणाचा आश्रय घ्यावा लागतो. परमात्मा स्वरूपासून जोपासून जगत उत्पन्न होऊ शकत. मग कोण घ्यायची? माया. ऊर्ध्वमूल आणि मग तिचा संबंध गुण कोणाचे आहे? मग मायेचे आहे. मग सत्वगुणाची सृष्टी कोणती? रजोगुणाची कोणती? तमगुणाची कोणती? 15व्या अध्यायामध्ये याचा सागर काय केलेला आहे? वर्णन केलं आहे. काय कर निर्गुणी लाग काय करू नये. निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी याचा काहीही संबंध. त्या संबंधामध्ये संयोग संबंध, समवाय संबंध, भेदाभेद संबंध, विशेषण भाव संबंध. बहिरंतर्च भूतानां अचरम चरमैवेच सूक्ष्मत्वाद विद्येयं दूरस्थं चान्ये. मनाची व्याप्ती कशी आहे होती? व्याप्ती सांगते बहिरंतर्च भूतानां. बाहेरच कोण आहे? परमात्मा. आतही कोण आहे? बही आणि अंत आहे ना. हे बाह्य भाग आहे आपला. आतही सुद्धा त्याची व्याप्ती आहे. एखाद्या लोखंडाच्या गोळामध्ये आत बाहेर कोणाची व्याप्ती असते? बाई भाकरी करायला बसल्यामुळे तव्यामध्ये आत बाहेर कोणाची व्याप्ती असते?
कोण शिरत असतो नाही का. ते लोखंडामध्ये त्याची व्याप्ती काय करावी लागते. मी एकाच अंगात असते का सगळ्या अंगामध्ये आहे का. तेव्हा एका भागानं तापतो दुसऱ्या भागानं तसाच्या तसं राहतं. उष्णता काय होते, सर्व बाजूने जशी भासत असते. बहिरंतर्ष भूतानां अचरम चरमेव च. अचरम म्हणजे जीव प्राणी वगैरे सगळे, आणि चरम म्हणजे दगड वगैरे जलस्वरूप. या सर्वामध्ये कोणाची व्याप्ती आहे. फक्त आतच आहे, बाहेर नाही का. बाहेर आहे आणि आत नाही का. बाहेरही आहे आणि पुढे काय. आत बाहेर आहे भाग म्हणणं काय उपाधीच्या मुळे. मग त्याला आतही म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही. आत हरी बाहेर, हरी नाही घरी. आत्मदानाम अचरम चरमेव च. जड आणि चेतन याच्यामध्ये सर्व व्याप्ती आहे. किती आत्म्याचं स्वरूप तरी कसं आहे. सूक्ष्मत्वात विज्ञेय. किती सूक्ष्म आहे त्याचा आपल्याला कोणताच विचार करता येत नाही. सूक्ष्म असताना स्थूल आणि दुसरा कोणता. किती आकाश कसं आहे, दिसतं का ते, पण नाही का. मग त्याला सूक्ष्म शब्द, कोणता शब्द होता. सूक्ष्मत्वात विज्ञेय आहे, पण सूक्ष्म असल्यामुळे तुम्हाला आम्हाला ते ज्ञात होऊ शकत नाही. इंद्रियाचा विषय होऊ शकत. इंद्रियाचा विषय जर झाला तर स्थूल होईल. डोळ्याला दिसत असेल तर आहे, पण आपल्याला फुलाचा सुगंध असतो. मग सुगंध फुल बाकी डोळ्यात दिसते, काय दिसते. मग सुगंध दिसतो का नाही म्हणावं तर. मग अत्यंत सूक्ष्मत्वात हवी काय. अचरम चरमेव च. सूक्ष्मत्वात विधेयम. दूरस्थम जंतिके. त्याला दूरही म्हणता येत नाही, आणि त्याला काय म्हणता येत नाही. काय करा जवळ म्हणावं तर आपल्याहून भिन्न आलं काय आहे. आता पुस्तक जवळ आहे, भेदात निर्माण झाला ना काय झालं. आणि सर्व भेद ज्या ठिकाणी संपून जात असतात, असं जे एकमेव तत्व असतात त्याला काय म्हणतात, ज्ञेय. ज्ञेयाचे चराचर होता माझी असे पंडस होता. नाना वज्ञ उष्णता भेदे जेवी. चराचर होता, चराचर चेतन जड सर्व प्राण्यामध्ये माझी असे जे व्यापून असतं. नाना वज्ञ उष्णता भेदे. सर्व पदार्थामध्ये असलेली जी उष्णता, त्या उष्णतेमध्ये मात्र कोणत्याही प्रकारे काय नाही. आणखी पण याचं वर्णन केलं आहे क्रमाक्रमाने. काय करू.